हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता नेहमीचंच झालेलं आहे, चुलीवरचं जेवण खायची सवय झाली म्हणायला काय हरकत नाही, किंवा आपल्या जिभेला न चटक लागली. तर असं आज पण मस्त असा चुलीवरचा बेत होता. हे म्हटले आज मस्त अशी गरमागरम चुलीवरती पालकाची भजी कर आणि त्याचबरोबर अंड्याची भाजी कर. त्यामुळे अंड्याची इकडे अगोदर अंडी शिजवून घेतली, त्यानंतर मस्त असे पालकचे भजी केले. पालकचे भजी करत असताना जाळ इतका जोराचा लागला होता की कसा हात चालवावं हेच कळत नव्हतं. करपतील का काय ह्याची भीती वाटत होती. पण कसं होतं बघा, आपण गॅसवर ज्यावेळेस स्वयंपाक करतो ना, तर त्यावेळेस आपल्याकडे कमी जास्त करायचा ऑप्शन असतो, पण चुलीवर अजिबात तसं होत नाही. चुलीवर हातच चालवावा लागतो. नेहमी जे लोक करतात ना, त्यांना नेहमी टॅक्ट बसलेली असते. मलाही तसं आहे, म्हणजे येतं, पण एवढं फार फास्टमध्ये हे जमत नव्हतं आणि चटके पण खूप बसत होते, कारण जाळ खूप बाहेर आला होता ना. शेवटी हा जाळ बघून आहे ना, मी त्याच्यावरती पाणी वतायचाच ऑप्शन ठेवला. म्हटलं पाणी वतलं ना तर थोडेसे चटके तरी कमी लागतील. पण असं काहीच होतं बघा, आपल्याला सवय नसते आणि आवड तर खूप असते करायची. तर असं इकडे छान अशी मस्त पालकाची भजी केली. पालकाची भजीची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर पालकच्या भज्यामध्ये तुम्हाला तोंडी सांगते मी, पालकच्या भज्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला ना तर भजी कडंग होतात आणि खुसखुशीत मस्त लागतात खायला. सोडा अजिबात टाकायचं नाही पालकच्या भजीमध्ये. हिरा बेसन घेतलं होतं, त्यात थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकला. पालक हिरवीगार मस्त अशी ताजी लुसलुशीत होती. हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि पालकचं पीठ मळलं. अगदी पाणी कमी टाकायचं, म्हणजे पाणी नाहीच टाकायचं, पालकचं अंगचंच पाणी होतं, किंवा टाकलं तर थोडंसं टाकायचं. आणि असे कोरडेच मस्त असे खुसखुशीत भजी होतात. तर इकडे जाळ इतका लागलेला होता ना, तर त्याच्यावरती मी पाणीच टाकून घेतलं, कारण फार चटके बसायला लागले होते मला. तर चुलीवर स्वयंपाक करणं वाटतंय तितकं सोपं नाही बरं का. तर आता 2-3 वेळा झाले ना माझं करायचं, तर अनुभव फार मिळाला आहे. जर बारीक जाळ शांत असेल ना तर अजिबात काही त्रास होत नाही, पण जाळ जर असा मोठा लागलेला असेल ना तर खूप चटके बसतात. आणि शांत जाळ लागतच नव्हता, कारण ही लाकडे एवढी वाळलेली आहेत ना, त्यामुळे असे भराभरा जळत होते. तर असं इकडे छान असे मस्त कुरकुरीत भजी केले. ह्यांना गरमागरम खायला पण दिले. आणि कसे झाले आहेत हे सुद्धा विचारलं तर छानच झाले होते. नेहमी अधूनमधून संध्याकाळच्या टायमिंगला असं काही केलं तर चांगलं, म्हणजे छान वाटतं. आणि त्यातनं आता चूल बाहेर मांडले म्हटल्यानंतर तर काही विचारूच नका. तर आता बाहेर चूल मांडले ना, तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये अधूनमधून पाहायला मिळतील. तर कारण जास्त करून ते नसतातच घरी, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी पाहायला मिळत नाहीत. तर असं इकडे मस्त निवांत बसून त्यांनीसुद्धा भजी गरमागरम खाल्ली. आणि त्यानंतर मग मी भाकरी करून घेतल्या, कारण त्याचबरोबर अंड्याची भाजी आणि भाकरी करायच्या होत्या. तर मी कधीही आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती नॉनव्हेजची किंवा अंड्याची अशी कुठलीच रेसिपी टाकलेली नाही. तर इकडे छान असे भजी ह्यांनी गरमागरम खाल्ले आणि त्यानंतर मग मी मस्त अशा भाकरी करून घेतल्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.